सर्वांचं राज्य आहे असा विश्वास आपल्याला वाटेल. महाराष्ट्र सरकार किंवा केंद्रातलं श्रीमती सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकार आम आदमीच्या संदर्भामध्ये विचार करते. परवाचं बजेट तुम्ही बघितलं, डॉक्टर प्रणब मुखर्जी साहेबांनी जे बजेट दिलं त्या दिवशी मी बघितलं, जे स्टॉक एक्सचेंज खाली वर होताना बघितलं आपण, कोसळलं मार्केट. मला एखादी पार्लमेंट मधून मी बाहेर आलो, एका टेलिव्हिजन चॅनल वाल्यांनी मला लगेच गाठलं आणि विचारलं, कारण मी मुंबईचा असल्यामुळे महाराष्ट्रात असल्यामुळं, अरे बजेट तुमचं जाहीर झाल्याबरोबर स्टॉक मार्केट घसरलं. मी त्याला सांगितलं की हे बजेट हे स्टॉक मार्केटमधल्या लोकांसाठी नाही, ते आम आदमीसाठीचं बजेट आहे आणि आम आदमीसाठी स्टॉक मार्केटचा काही संबंध नाहीये. त्यामुळे मार्केट चढलं आणि उतरलं तरी त्याचे परिणाम आमच्या आम आदमीवर काही होत नाही आहे. जी कमिटमेंट होती सरकारची, ते कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी रोजगार हमी योजनेसाठी ज्यादा पैसा लागेल, मायनॉरिटीसाठी ज्यादा पैसा देण्याची गरज असेल, ओबीसी साठी ज्यादा पैसा देण्याची गरज असेल, आदिवासीसाठी, मागासवर्गीयांच्यासाठी, या सगळ्या कामासाठी अधिक पैसा देण्याचं काम आणि त्याचा उल्लेख मगाची आपल्या खासदारांनी केला की अल्पसंख्याकांच्या बजेटमध्ये 74% वाढ या वर्षीच्या बजेटमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेब आणि सोनिया गांधींनी केली आहे. सरकारची दिशा काय आहे? कोणत्या वर्गाचा मी कल्याण करू इच्छितोय? कोणता वर्ग की ज्या वर्गाने आम्हाला सत्तेमध्ये बसवलंय त्या वर्गाचा विसर पडता कामा नये. त्या वर्गाला न्याय देण्याची भूमिका या बजेटमध्ये प्रणब मुखर्जी साहेबांनी घेतली आणि खऱ्या अर्थानं आम आदमीचं बजेट असंच या बजेटचं वर्णन करावं लागेल. आणि म्हणून मनापासून केंद्र सरकारला आणि खास करून आमचे नेते डॉक्टर मनमोहन सिंग साहेब आणि श्रीमती सोनिया गांधींचे आभार मानले पाहिजे की समाजाच्या सामान्य घटकांच्याकडे म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी असेल, महाराष्ट्रासाठी ज्या शेतकऱ्याला आपण कर्जमाफी दिली त्यांना 6 महिन्याची मुदत वाढवून दिली. अजून कोणी राहिले असतील की ज्यांनी या सवलतीचा फायदा घेतला नसेल त्याला फायदा देण्यासाठी 6 महिने. असा देशमुख त्याला लक्ष ठेवा, 6 महिन्यामध्ये अजून कोणी काय राहिले असतील त्यांना बोलवा आणि त्याला जेवढी मदत करता येईल, जेवढं माफ करता येईल तेवढं माफ लवकरात लवकर करून टाका. गरीब माणसाला त्याचा आशीर्वाद तुम्ही घेतला पाहिजे. म्हणून मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आज या ठिकाणी ज्या लोकांना कर्ज उपलब्ध होत आहे त्या लोकांनी त्याचा वापर नीट करा, आपला संसार नीट चालवा, जमल्यास 2 पैसे परत करा आणि नव्या लोकांना कर्ज घेण्यासाठी संधी द्या. अशा प्रकारचं वातावरण